एकूण 42 मूर्ती दिगंबर जैनांच्या आहेत आणि हजारो वर्षापासून ही मूर्ती, हे मंदिर जे आहे, हे भगवानजी जे आहेत, हे 3000 वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे. इतिहासामध्ये वर्णन मिळतं की ज्यावेळी मोगलांच्या द्वारे आक्रमणाचा प्रयत्न या मूर्तीवर झाला होता, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला आजोळ सिंदखेड राजा या ठिकाणून जाधव परिवाराचे सैनिक सुद्धा त्या ठिकाणी या मंदिराच्या रक्षणासाठी पाठवलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्षण केलेलं मंदिर, तोपर्यंत त्या ठिकाणी कोणता विवाद नव्हता. 1859 पासून हा विवाद सुरू झाला. व्यापाराच्या निमित्ताने जी लोक, श्वेतांबरी लोक, गुजराती लोक त्या परिसरात फिरू लागली आणि हळूहळू त्या मंदिरामध्ये प्रवेश करू लागले आणि म्हणू लागले, आम्ही पण जैन आहोत, तुम्ही पण जैन आहे, आम्ही पण जैन थोडस तुमच्या बरोबर येतो आणि पूजा करतो. आणि आमच्या लोकांनी थोडस औदार्य दाखवलं. त्या औदार्याचा गैरफायदा घेऊन या मंदिरावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आज ही 42 मूर्त्या ज्या आहेत, त्या 42 मूर्त्यांचं विधिवत पूजन पंचामृत अभिषेकासह त्या ठिकाणी दिगंबर जैन परंपरेप्रमाणेच होतं. फक्त जो विवाद आहे सुप्रीम कोर्टामध्ये, तो केवळ आणि केवळ एक आंतरिक पासनाथ भगवान या मूर्ती पुरतं विवाद प्रलंबित आहे. आणि त्या मूर्ती संदर्भातचा निर्णय 1905 ला प्रिव्ही काउन्सिल समोर झालेला होता. 3 तासाचा, 3 तास दिगंबर, 3 तास श्वेतांबर यांनी पूजन करावं असा त्यावेळचा निर्णय. आणि आमच्या सुप्रीम कोर्टानं जवळजवळ 30 वर्षानंतर सांगितलं, 30 वर्ष केस चालली, 30 वर्षानंतर सांगितलं की 1905 प्रमाणे तुम्ही 3 तास करा. एवढं सांगायला, 1905 चा निर्णय सांगायला कोर्टामध्ये 30 वर्ष गेली. आणि या मूर्ती संदर्भात हा जो काही निर्णय आहे तो केवळ एका मूर्ती संदर्भातचा असताना आज हे गुजराती श्वेतांबर लोक आमच्या या बाकीच्या मूर्त्यावर पण हळूहळू अतिक्रमण सुरू केलेलं आहे. आता एक महाराजजी, भटरकजी त्या ठिकाणी अजून एक अतिप्राचीन, या मंदिरापेक्षा अतिप्राचीन पवळी दिगंबर जैन मंदिर आहे. आणि ते पवळी दिगंबर जैन मंदिर हजारो वर्षापासून दिगंबरांचं आहे. आज पण त्या ठिकाणी दिगंबर परंपरेने पूजा होत्या. मूर्त्या सगळ्या दिगंबर आहेत, एक ही मूर्ती त्यांची नाही. आणि आता त्यांनी नागपूर हायकोर्टामध्ये एक दावा दाखल केलाय की हे पवळी दिगंबर जैन मंदिर पण आमचं आहे आणि दिगंबर जैनांना सांगावं त्यांच्या मूर्त्या काढून घेऊन ही मंदिर मोकळं करून आम्हाला द्यावं, अशा पद्धतीचा आता नागपूर हायकोर्टामध्ये एक दावा प्रलंबित झालेला आहे. म्हणजे हळूहळू त्या ठिकाणी आता एक पद्मावती मूर्ती संदर्भातचा अकोला जिल्हा कोर्टाचा, त्यावेळी अकोला जिल्हा होतं त्या ठिकाणी, त्यावेळेचा निर्णय आहे की पद्मावतीची पूजा, पद्मावतीचा आरास वगैरे करण्याचा अधिकार केवळ दिगंबर जैनांना आहे, श्वेतांबर जैनांना हा अधिकार नाही, असा कोर्टाचा निर्णय आहे. असा असताना त्या ठिकाणी त्या पद्मावतीवर अतिक्रमण आता करण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यानंतर एक क्षेत्रपालजीची प्रतिमा आहे. ते क्षेत्रपालजीच्या प्रतिमावर बादलीनं कोण शेंदूर कधी भगवंतांच्या वर त्या मूर्तीवर ओततात का हो? हा पूजा आहे का अभिनय आहे? बादलीनं शेंदूर ओतलं जातं, 25-25 किलो फुलानं त्याला मुजवलं जातं, त्याच्यावर चांदीचा वर्क लावला जातो. आणि हा कोणताही अधिकार त्या क्षेत्रपालजीला पूजण्याचा अधिकार या गुजराती श्वेतांबऱ्यांना नाहीच आहे. कारण यापूर्वी ते कोर्टात गेलेले आहे. वाशिम कोर्ट, जिल्हा कोर्टामध्ये हा एक दावा प्रलंबित आहे. त्यांनी दावा दाखल केलेला आहे वाशिम मध्ये कोर्टामध्ये की क्षेत्रपाल पूजनेचा अधिकार आम्हाला मिळावा. मी काय म्हणतो, जर तुम्हाला पूजनाचा अधिकार होता तर तुम्ही कोर्टामध्ये पुन्हा पूजनचा अधिकार मागायला गेलाच का? जी वस्तू तुमची आहे तर ती वस्तू माझी आहे असेल तर तुम्ही कोर्टात दाखल करता, सिद्ध करणार आहात का? त्या पद्धतीने आता क्षेत्रपालजीची एक मूर्ती पकडलेली आहे. अशा पद्धतीनं हळूहळू त्यांचा आता एकदा काय करतात, त्या आमच्या बाकीच्या 42 मूर्ती आहेत त्यांना केशर वगैरे लावण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. आणि आता मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांचा गैरसमज जो आहे की 3-3 तास कोर्टानं
दिला असताना तुम्ही भांडताय का? आम्ही भांडतोय तुम्हाला समजून सांगतो. अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या एका विधी संदर्भात या 2 वर्षामध्ये एकदाही भांडण झालेलं नाही. अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या मूर्ती 3-3 तास पूजनाच्या काळामध्ये, त्यांच्या पूजनच्या काळामध्ये आमचा डिस्टर्ब नाही, आमच्या पूजनच्या काळामध्ये त्यांचा डिस्टर्ब नाही. जे आता भांडण चाललेलं आहे ते जे त्यांचं नाही अशा बाकीच्या मूर्तीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. आणि अतिक्रमण करायला गेलो की भाडोत्री गुंड, पंजाब मधनं सरदार लोक 70 सरदार लोक त्या ठिकाणी शस्त्र सहित आणून ठेवलेले आहेत, बंदुका सकट त्यांच्याकडे आहे. आणि आम्ही निशस्त्र त्या ठिकाणी जातो आणि आम्ही जर हे पूजन करत असताना त्यांना अडवायला गेलो की आम्हा लोकांना मारण होते. मला आतापर्यंत मी स्वतः 5 वेळा त्या ठिकाणी माझ्यावर हल्ले झालेले आहेत. माझ्यावर आतापर्यंत किती पोलीस केसेस आहेत मला माहिती नाही. जवळजवळ 22-23 पोलीस केसेस सुद्धा जवळजवळ असतील असं वाटतं. ऐन पर्युषण पर्वामध्ये, दशलक्षण पर्वामध्ये मला 3 दिवस शिरपूर गावातनं तडीपार करण्यात आलं. पोलिसांनी तडीपार केलं. 12 ऑगस्टला 5 लोक दारू पिऊन मंदिराच्या गर्भगृहामध्ये वेदीवर चढून आम्हाला उसाच्या बुडक्यानं मारहाण केली. वेदीवर, भगवंतांच्या वेदीवर ना, तुम्ही टीव्हीवर वगैरे बघितलं असाल, त्याची क्लिप सगळी आलेली होती. वेदीवर चढलेली लोक दिसतात. तिथनं प्रशासनाकडून सुरू आहे. आतापर्यंत तुम्ही म्हणणार वाशिमचा प्रश्न, वाशिम जिल्ह्यातला प्रश्न, शिरपूरचा प्रश्न, कोल्हापुरात का मोर्चा? कोल्हापुरात मोर्चा एवढ्यासाठी काढलं, वाशिम कलेक्टर ऑफिसवर मी 30-30 हजार लोकांचे आतापर्यंत 2 वेळा मोर्चे घेऊन गेलेलो आहे. त्याचबरोबर 2 दिवसाचं 1 दिवस निर्जल उपोषण, आमरण उपोषणला बसलो होतो. आश्वासन देऊन मला 2 दिवसानंतर उपोषण असलं तहसीलदारांनी उठवलं. पुन्हा 1 दिवस लाक्षणिक उपोषण केलं. अशा पद्धतीनं वाशिम कलेक्टर ऑफिसवर आम्ही अनेक वेळा दाद मागण्याचा प्रयत्न केलो. तिथं आमची दाद घेण्यात आली नाही. म्हणून आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की हा सगळा विषय महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या मूळ निवासी दिगंबर जैन समाजाला समजला पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर हे मोर्चे निघणार आहे. यापूर्वी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आपला मोर्चा झाला. आज कोल्हापूरला होत आहे, उद्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आहे. मी आजचे जे आले त्या पुन्हा सगळ्यांना विनंती करतो, 1-2 दिवस स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी आणि अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या रक्षणासाठी आम्हाला वेळ देता येतो का नाही? उद्या आपण सगळीजण जेवढ्याच मोठ्या संख्येने किंवा ह्याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं आपल्या ती सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जायचं आहे. गुंठेन घाटाळक पट्टाचार्य महास्वामी पण उद्या मोर्चाला येणार आहेत. तिथे विशाल सागर महाराजजी आहेत, त्याचबरोबर चंद्रगुरु सागरजी आचार्य येणार आहेत, आचार्य मेरापत्रमाने विद्यासागरजी महाराजजी येणार आहेत. अनेक महाराजांच्या सान्निध्यामध्ये उद्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर. आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, क्षेत्रावर बोलण्यासारखं फार आहे. हे क्षेत्र हजारो वर्षापूर्वीच आहे. चतुर्थकालीन ही प्रतिमा आहे आणि ही चतुर्थकालीन प्रतिमा याचं रक्षण करणं प्रत्येक दिगंबर श्रावकाचं कर्तव्य आहे. आणि मी एवढंच सांगत नाही, त्या गुजरातींचं, तर गुजराती श्वेतांबऱ्यांचं एक अतिशय क्षेत्र शिरपूर एवढं नाही. माझ्याकडं एक पुस्तक त्यांनी काढलेलं आहे, वीर के वंशज कौन, वीर के वंशज कौन नावाचं एक गुजरातीमध्ये पुस्तक काढलेलं आहे. त्या गुजरातीच्या पुस्तकामध्ये त्यांनी 54 क्षेत्रांची नावं दिलेली आहे की जी क्षेत्र पूर्वी श्वेतांबरी होती आणि ती दिगंबरांनी बळकावलेली आहे. आणि दिगंबरांनी बळकावलेले क्षेत्र पुन्हा आपण श्वेतांबरी ताब्यात घ्यायचं आहे. त्यातलं कोणतं क्षेत्र आहे? श्रवण बेळगोळ क्षेत्राचं नाव घातलं गेलं. आमच्या महाराष्ट्रातले आणखी कोणते क्षेत्र आहे? पैठणचे मुनीसुरनाथ भगवान, मांगी तुंगी, मुक्तागिरी, पैठणचे मुनीसुरनाथ, एलोराचे पार्श्वनाथ भगवान, भातुकलीचे आदिनाथ भगवान, हे सगळे यांचे आहेत. मी यादी वाचायचो, कोल्हापूर जिल्ह्यातली कुठं काय नावं दिसतात काय, कुठलं दानोळीचं नाव आहे काय, दत्तवाडचं नाव आहे काय, कोल्हापूरचं कुठलं शाहूपुरीचं नाव वगैरे आहे काय, एवढी यादी दिली. आणि याच्यामध्ये कुंभोज बाहुबलीचं पण नाव आहे.
हा तर अशा पद्धतीनं त्या 56 क्षेत्रावर आमचा दावा एवढंच नाही, कुंडलपूरचे बडे बाबा, कुंडलपूरच्या बडे बाबा बद्दल काय लिहिले? बड़े बाबा हम आ रहे हैं, हम आ रहे हैं, नंगे नपुंसकों के चुंगल से तुम्हें छुड़ाने के लिए हम आ रहे हैं। काय शब्द आहे? नंगे नपुंसकों के चुंगल से। नंगे नपुंसक कुणाला म्हणा लागल्या? दिगंबर जैन समाजाला म्हणा लागलेले आहेत। एवढंच नाही, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व दिलं भारतीय जनता पार्टीनं, एका गुजराती श्वेतांबरीला दिलं आणि त्याच्याद्वारे हे अन्याय आणि अत्याचार या ठिकाणी प्रशासनावर दबाव आणण्याचं काम ही व्यक्ती करत आहे। महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाची स्थापना झाली। महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगावर जैन समाजाचा प्रतिनिधी म्हणून गुजराती श्वेतांबऱ्याला घेतलं। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनावतीने 2550वा निर्वाण महोत्सव समिती महाराष्ट्र शासनाच्या वतीने झाले। या समितीमध्ये 8 लोकांची समिती झाली। 8 लोकांमध्ये 7 लोक गुजराती श्वेतांबरी आणि 1 दिगंबर। मला सांगा, महाराष्ट्रामध्ये दिगंबर जैन समाज जास्त आहे का श्वेतांबर जैन समाज जास्त आहे? मग प्रतिनिधित्व ज्यादा कोणाला पाहिजे होतं? सगळ्या जिल्ह्यामध्ये निर्वाण महोत्सवाची समिती केली। प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्वाण महोत्सवाच्या त्या समितीमध्ये वर्चस्व यांचं। त्यानंतर या समितीच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 2550व्या निर्वाण महोत्सवाच्या निमित्तानं भगवान महावीरांच्यावर निबंध स्पर्धेचं आयोजन केलं। या निबंध स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर त्याला एक 30 पानी बुकलेट प्रत्येक शाळांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने वाटण्यात आलं। या बुकलेट मध्ये काय काय घातलं हो? भगवान महावीरांचं लग्न झालंय, भगवान महावीरांना मुलगी झाली, भगवान महावीरांनी दीक्षा घेतली, दीक्षा घेतल्यानंतर देवलोक येऊन त्यांना कपडे घातले। अशा पद्धतीचं इतिहासाचं सुद्धा गुजराती श्वेतांबरीकरण चाललेलं आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि माझ्याकडे सगळे प्रूफ आहे। मी याच्यावरून आवाज उठवला, आवाज उठवल्यानंतर या निर्वाण महोत्सव समितीला माफी मागायची वेळ आणली आणि त्यांनी माफी सुद्धा मागितलेली आहे की आम्ही एकतर्फी माफी मागत असताना मंगल प्रभात चौरांनी जे पत्र लिहिलंय माफीच्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, आमच्याकडून अनावधानाने चूक झाली की आम्ही हा इतिहास एकतर्फी श्वेतांबऱ्याचा लिहिला, दिगंबरांच्यावर आम्ही अन्याय केल्यासारखं वाटतो आणि दिगंबर जैन समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो। चूकच का करता हो? महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही चूकच कसं करता? एवढा मोठा दिगंबर जैन समाज असताना या समाजाला तुम्ही विश्वासात घेत नाही। कोणत्याही कमिटी करत असताना शासनाच्या वतीनं आर्थिक महाविकास महामंडळाची आता स्थापना झाली, त्याच्यावर सुद्धा डल्ला मारण्याचा प्रयत्न या लोकांचा चाललेला आहे। आता याच्यावर सुद्धा महाराष्ट्र शासनाने जर आमच्या दिगंबर जैन समाजाला योग्य प्रतिनिधित्व नाही दिलं तर निश्चितपणे आणखी पुन्हा आंदोलन आम्ही उभा करू। तर एवढंच मी सांगतो, आता जास्त वेळ घेत नाही। अजून या ठिकाणी भट्टारकजी आलेले आहेत, महाराज माताजी आहेत, महाराज जे आहेत, यांचं पण आपल्यासने ऐकायचं आहे, आपल्यासने अजून कलेक्टरांना निवेदन द्यायचं आहे। मी एवढंच सांगतो की अंतरिक्ष अतिशय क्षेत्र शिरपूर जैन हे पूर्णपणे दिगंबरी क्षेत्र आहे, कारण हजारो वर्षापासून आजपर्यंत त्या शिरपूर जैन या गावामध्ये एक पण श्वेतांबरी गुजराती श्वेतांबऱ्यांचं घर नाही, आज पण नाही, पूर्वी पण नव्हतं आणि पूर्वीपासून त्या ठिकाणी आमची दिगंबरांची घर आहे। आज सुद्धा तिथं 40 दिगंबर जैनांची घरं आहे। मग ज्या गावात तुमचं एक घर नाही त्या गावात तुमचं मंदिर कुठं आलं हो? समाजाची ताकद दाखवण्यासाठी आपण ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि तुम्ही निश्चितपणे आज फक्त 2 दिवसाचा वेळ होता। मला परवा दिवशी मिळाली। परवा दिवशी परवानगी मिळाल्यानंतर आपण हालचाली सुरू केल्या आणि एवढ्या वेळेत एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी आदरणीय एवढंच सांगतो, आतापर्यंत मी दिगंबर जैन समाजाला एवढंच सांगतो की केवळ आपल्या मोर्चे काढून चालणार नाही, तर हळूहळू त्या क्षेत्रावर आपल्याला दर्शन घेण्यासाठी गर्दी सुद्धा वाढवणं गरजेचं आहे। तर आपल्या सर्वांना या ठिकाणी तिथं पण गर्दी वाढवायचं आहे आणि या गुजराती श्वेतांबऱ्यांना सहयोग करणाऱ्या लोकांना
जो कोणता पक्ष त्यांना सहयोग करतो त्या पक्षाला या येत्या इलेक्शन मध्ये सुद्धा दिगंबर जैन समाजाची ताकद दाखवून जाईल. निश्चितपणे दाखवावी लागेल. वेळ आहे, या वेळेत काही गोष्टी तुम्ही जर सत्ताधारी पक्षाने सुधारल्या नाहीत तर ह्या गुजराती श्वेतांबरींना साथ देणाऱ्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे गुजराती श्वेतांबरी आहेत त्या एका व्यक्तीमुळे तुमचं सरकार घालवण्याची ताकद या दिगंबर जैनांच्या मध्ये सुद्धा आहे. तर यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी एवढं नाही, आमचे आणि दिगंबर जैन समाजाचे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत, आमचे दिगंबर जैन समाजाचे 2 आमदार आहेत, परंतु महाराष्ट्र शासन सगळं जे काही योजना राबवेल ना ते त्यांना घेऊनच राबवू. आमच्या कुठल्या नेते मंडळींना आमच्या कुठल्या आमदारांना विश्वासात सुद्धा या महाराष्ट्र शासन घेत नाही. म्हणून अशा पद्धतीचा हा परप्रांतीय लोकांचा या ठिकाणी गुजराती लोकांचा आता काय झालं, महाराष्ट्रातलं केंद्र सरकारची कार्यालय गुजरातला चालली, महाराष्ट्रातले कारखाने उद्योगधंदे गुजरातला चालले, आता मूर्त्या आणि मंदिरे पण गुजरातला घेऊन जातात की काय. कारण अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यामध्ये गेल्या वर्षी 3 मूर्त्या सापडल्या होत्या माना गावामध्ये आणि आता त्या 3 मूर्त्या वर अतिक्रमण करून आता कोर्ट कचेरीमध्ये त्या पोलीस कस्टडीमध्ये धूळ खात आमच्या प्रतिमा पडलेल्या आहेत. संपूर्ण दिगंबरी प्रतिमा दिसतात आणि सगळं दबाव तंत्राचा उपयोग करून त्या मूर्त्या कलेक्टरने ऑर्डर काढलेल्या होत्या, त्या मूर्त्या दिगंबर जैनांच्या आहेत, दिगंबर जैनांच्या ताब्यात देण्यात यावेत हे कलेक्टरने अकोला कलेक्टरने ऑर्डर सुद्धा काढली होती. परंतु तरी सुद्धा जोर जबरदस्ती करून न्यायालयापर्यंत हे सगळे केस नेऊन स्थगिती आणून आता आमच्या मूर्त्या धूळ खातात. म्हणजे अशा अनेक क्षेत्रावर अनेक मूर्त्यांच्यावर हे लोक अतिक्रमण करू लागले. त्याला निश्चितपणे आपण सर्वांनी तीव्र विरोध करायचा. आता बाकीचे आणि राज्यातली क्षेत्र आहेत त्या सगळ्यावर मी आता बोलत नाही कारण वेळ आपल्यासनी कमी आहे. तुम्ही पण सकाळपासून आले उन्हामध्ये सगळीजण ताटकळत बसलेला, तर या ठिकाणी मी ठीक आहे यानंतर साथ है हमारा है अंतरिक्ष हमारा है. नहीं सहेंगे नहीं सहेंगे दादागिरी नहीं सहेंगे नहीं सहेंगे दादागिरी नहीं सहेंगे. प्राणों से भी प्यारा है अंतरिक्ष हमारा है प्राणों से भी प्यारा है अंतरिक्ष हमारा है प्राणों से भी प्यारा है अंतरिक्ष हमारा है. सनातन दिगंबर जैन धर्म की बोलो सनातन दिगंबर जैन धर्म की बोलो सनातन दिगंबर जैन धर्म की. गुजराती श्वेतांबरांची दादागिरी गुजराती श्वेतांबरांची दादागिरी नहीं सहेंगे हा नाही. कोणाही कुठली व्यक्तिगत घोषणा द्यायची नाही, कुठली व्यक्तिगत घोषणा देत नाही. मी तुमचं नेतृत्व करत नाही, मी तुमच्या बरोबरीनं हा लढा लढतोय. ओ सरळ मीडिया वाले आए. ओम नमः स्तुतेभ्य ओम नमः स्तुतेभ्य नमस्ते साराय शानि मुत्याच कास्ते चित्सुभावाय भवे सर्वभावांतराय. जब देवादिदेव प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान की जय. जब देवादिदेव अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान की जय. अंतिम तीर्थंकर शासन नायक श्री महावीर स्वामी भगवान की जय. भाई देश में विराजमान 3.9 करोड़ महामुनि राज की जय. दिगंबर सनातन जैन धर्म की जय. आपण सर्व लोक जे सिरपूर मध्ये स्थित असणारे अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान याच्यावरती आपला अधिकार किती आहे आणि हे दिगंबर जैन प्रतिमा आहे हे साबित करण्यासाठी आणि ते क्षेत्र दिगंबर जैन धर्माचं आहे होतं आणि इथून पुढे राहील याच्यासाठी आपण सगळे लोक इथे एकत्रित झालेलो आहोत. धर्मस्नी बंधू पार्श्वनाथ भगवान ज्यावेळी साक्षात होते त्यावेळी तर अनेक उपसर्ग झालेत.
परंतु भगवान मोक्षाला गेल्यानंतर त्यांच्या जिनप्रतिमेवर उपसर्ग करणारे पण लोक भेटली आपल्याला. धर्मस्ने बंधुआत्मन, स्वतःला नग्न दिगंबर होण्याची शक्ती नाही, तेवढी ताकद नाही, म्हणून भगवंतांना कपडे घालणारे लोक पण आपण बघू लागलेलो. आपल्या बाजूला घडा ठेवून पाणी पिणारे काय सांगतात तो तपस्येची महत्ता. दिगंबर जिन शासन हा पहिल्यापासून महातपस्वी आहे, आताही महातपस्वी आहे आणि इथून पुढेही पंचम कालाच्या अंतिम समयापर्यंत महातपस्वी राहणार आहे. म्हणून काय म्हणतात, महासाहू 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 दिगंबरा. काय महासाहू महासाहू, बोला जोरात, महासाहू 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 दिगंबरा. धर्मस्ने बंधुआत्मन, पूर्वी पार पासून चालत आलेली ही दिगंबर जिन शासनाची परंपरा आणि ती मूर्ती ही दिगंबर आहे हे तुम्हाला आम्हाला पूर्ण विश्वाला माहिती आहे. तरी पण दांडगाव बाजानं किंवा आपल्या अधिकाराने आपल्याकडे असणाऱ्या धनाचा गैरउपयोग करून ती मूर्ती आपली आहे असं सांगणाऱ्यांना आपण धडा शिकवणं गरजेचं आहे. तुम्ही परप्रांती येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रातल्या दिगंबर समाजाला सांगू इच्छिता की ती जिन प्रतिमा आमची आहे म्हणून. जेवायचं ताट द्या पण बसायचं, आता बसायचं पाठ पण नाही, जेवायचं ताट पण नाही, काही सुद्धा मिळणार नाही. तुम्ही यायचं, दर्शन घ्यायचं, निघून जायचं, ते पण लांबनं. अशा पद्धतीची व्यवस्था तात्या भैया तिथं व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं मी स्वतः यायला तयार आहे. आणि आपल्याकडे कालावधी कमी मिळाली, नाहीतर आपण अवश्य दाखवून दिलो असतो. शिखरजीच्या वेळेस जशी रॅली झाली ना, त्याच्या दुप्पट रॅली इथं आपण दाखवून दिलो असतो. समयाची कालावधी कमी मिळाली. सांगलीला आपण याच संख्येने, याच्यापेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहूया. माझ्या नंतर अजून साधू लोक बोलणार आहेत. मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही अजून एक क्षेत्रांची नावं वाचून दाखवला, ठीक आहे. ते क्षेत्र जरा आपल्यापासून लांब पडायला लागलंय, त्यांना एकदा या कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात प्रवेश करून दाखवा म्हणून. मग आपली दिगंबर जैन समाजाची ताकद पण काय आहे की नाही, ते आपण अवश्य दाखवून देऊया. साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून भले या दिगंबर मुनिराजांना काही मर्यादा येत असतील,